सन्मानित करावं। मंगेश मॅन ऑफ द मॅच। तिथे नक्कीच चर्चा नाही ते दोन्ही संघ गेल्या वर्षी दैसर संघाने खूप कधी चर्चा। दुसरा चेंडू असेल, दुसरा चेंडू ढकललाय, झेल येईल का आणि झेल आणि असा फलंदाज बाद दैसर संघाला मोठा झटका भेटलाय। विकेट नक्कीच कॉम्प्युटर बॉक्स मध्ये यावा लागेल। फलंदाज चालेल का? आज आपली गावाची आशा घेऊन येताना आपल्याला पाहायला भेटे या खेळपट्टीवरती आणि खेळपट्टीवरची बात केली तर नक्कीच चर्चा राहील अशी खेळपट्टी। त्याची जागा भरून काढेल सुहास गोलवाडी संघाचा विजय करून देईल का या मैदानावरती? स्वतः आज रंग हाणेल का या मैदानावरती? चर्चा तर राहील आणि संघाचा त्याच्यावरती भरोसा देत असेल। आणि या फलंदाजाला पाहायला गेला तो असेल विलास सारखा घातक फलंदाज असेल इथे मैदानावरती। कुठेतरी आई गावदेवी पानेरा संघाला वाकडी संघ लावला होता, पण कुठेतरी आम्हाला पहिलंच वाटलं होतं की वाकडी संघ म्हणला तर आपल्या जास्ती खेळ खेळणारा संघ असेल, त्याला टफ फाईट देऊ का? पण कुठेतरी त्या संघाने आमच्या सामने हार मानली की काय? कुठेतरी आम्हाला आनंद दिला त्या संघाने की त्या संघाचा आम्ही आभार मानतो की तो संघ प्रत्येक मैदानावरती लाईव्ह करता आपल्याला पाहायला भेटतं। तर तिला तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल? सनी असेल बॉलिंगला, चेंडूचा फेकला जाईल का सीमा रेषे पार? झेल होईल का आणि सीमा रेषे पार कोलडीचा होता। भेटतात तर तिला या चेंडूवरती काय घडेल? या चेंडूवरती फलंदाज बाद, फलंदाजाला परतावला गेलं। माझ्यामध्ये पण असेल आणि मला कुठेतरी कमबॅक करून दाखवावी लागेल। खेळपट्टीची बात केली तर नक्कीच 50 धावा आई गावदेवी पानेरा संघासामने होत्या आणि 50 धावा बिना चेस करताना आई गावदेवी पानेरा संघ दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला भेटतो। मित्रांनो, पानेरा संघाची बात बोलली तर नक्कीच डोळ्यातून आसरू येतील की या संघाची बात केली तर कुठेतरी चांगल्या चांगल्या प्लेयर या संघाला सोडून जाताना आपल्याला पाहायला भेटेल।
पण आम्ही हार कधीच मानली नाही. आम्हाला माहिती आहे क्रिकेट आहे, मेहनत करता राहा, यश एकदा कधी ना कधी नक्कीच भेटेल आणि तो यश आम्ही कुठल्या तरी मैदानावरती नक्कीच दाखवू. की ज्याने आम्हाला कमी समजलाय त्याला आम्ही कुठल्या तरी मैदानावरती यश नक्की दाखवू. की आम्हाला त्यांच्यासाठी नाही, आम्हाला आमच्या गावासाठी खेळायचं असेल. कोणची नसेल कृपा तरी चालेल, त्या माऊलीची कृपा आमच्यावरती असेल तेच आमच्यासाठी मोठी बात असेल. आणि त्याला पंच आपल्याला दाखवतो चेंडू फेकी सनी असेल. चेंडू सीधा कीपर विकेटच्या हातामध्ये चेंडू निसवताना बाला भेट. सुनील असेल बॉलिंगला पाहायला गेला. सुनील मला कुठेतरी वाटलं सनी. चेंडू चांगला आपल्याला डोट पाहायला भेटतो. तिला या चेंडूवरती काय घडेल. चेंडूला हलक्या हाताने ढकलला. सतीशंग आहे तिथं फेकी करेल त्यावर किती धावा. एक धाव तो घेतली आणि एकच धावावरती समाधान मानावे लागेल. तिला वर समाप आणि धावा झाल्या त्या खेळपट्टीवरती 11 धावा. म्हणजे पहिलेच वरीनं 11 धावा वर समाप आणि दुसऱ्या वरीमध्ये किती धावा येतील याच खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटेल. बॉलिंगला सज्ज झाला नितेश असेल. त्याच्या हातामध्ये चेंडू निसवला पाहिजे, काहीतरी कमबॅक करून दाखवावेच लागेल. तर नक्कीच मित्रांनो, माझ्याकडून तुम्हाला एकच अपेक्षा असेल की स्वतःला जपून खेळा, स्वतःला समजा, बाकी काही नसेल. की कर्जत भागामध्ये नक्कीच आपल्यासारखा फलंदाज हलकीशी ठेस लागली आणि तिथं मृत्यू झाला. म्हणून मित्रांनो, माझ्याकडे एकच अपेक्षा असेल की तुम्ही स्वतःला जपा. असे पडदा आपल्या सामने बहुतेक येतच राहतील आणि ते पडदा गाजवायचे आपल्यामध्ये ताकद सुद्धा असेल. त्यासाठी स्वतःला समजून केल्याचे प्रयत्न करावा. असा नितेशने चेंडू फेकला हलक्या हाताने. सुनील असेल फलंदाज, त्याला सेत्रिसिंग आहे. चेंडू फेकी करेल तर किती धावा येतील आणि एकच धाव. म्हणजे खेळपट्टीच्या धावा बाद केल्या तर नक्कीच 12 धावा लागल्यात. एक चेंडू आणि 12 धावा. इष्टकला पाहायला गेला तर एक घोलवाडीचा चमकता सितारा आपल्याला पाहायला भेटतो. विलास काय करेल, हलक्या हाताने ढकलला. स्वतः बॉलर असेल तिथं, त्याच्याच हातामध्ये चेंडू निसवताना पाहायला भेटेल आपल्याला. एक सुद्धा धाव नाही. म्हणजे त्याला माहिती असेल एक धावाची किंमत. शेवटच्या चेंडूवरती आपल्याला माहिती पडते की एक धाव म्हणजे काय, त्याच दाखवून देते याच खेळपट्टीवरती. तिला या चेंडूवरती काय घडेल. वाईट नक्कीच पंच आपल्याला गलत आणखी तिला या चेंडूवरती काय घडेल. या चेंडूला फिरता होऊन दिलाय. सतीशंग आहे तिथं, आता जाईल का सीमारेसी पार. पतंजली होता ब्रँड चौकार. तीन चेंडू आणि 17 धावा. म्हणजे सामनेच्या संघाला खतरा पडेल की काय. चौथा चेंडू असेल. चौथा चेंडू सीधा कीपर विकेटच्या हातामध्ये डॉट पाहायला भेटतो आपल्याला. व्हेरी गुड बॉलिंग आपल्याला पाहायला भेटतं. कमबॅक करून दाखवतोय दैसर संघ. नक्कीच त्याला वाईट असेल. प्रत्येक संघाला आपल्याला कमी मानावे लागेल की प्रत्येक संघ आपल्या गावाच्या विजयासाठी येताना पाहायला भेटेल आपल्याला. विलास असेल, ब्लास्ट करेल का. पुन्हा डॉट चेंडू पाहायला भेटतं. कमबॅक करून दाखवतोय दैसर संघ आपल्याला. म्हणजे कुठेतरी दैसर संघ मी पहिल्याच म्हणला की एक सितारा म्हणून ओळखला जातो या संघाला. की आई गावदेवी तिथं चॅम्पियन ठरला होता या संघ. पुन्हा डॉट. काय करेल या चेंडूवरती धाव येईल का. नकारले असेल धाव. एक सुद्धा धाव नसेल. एक सुद्धा धाव नसेल. वाढचा माप आणि धावा लागल्या त्या 17 धावा खेळपट्टीवरती. त्याच्या हातामध्ये जो चेंडू आपल्याला निसताना पाहायला भेटतो तोच सागर दैसर संघाचा. नक्कीच मित्रांनो, गावाची आशा, गावाचा मान, गावाचे सन्मान त्याच्याकडे असेल. आता पहा याच खेळपट्टीवरती काय चमत्कार करून दाखवेल. एक चांगला फलंदाज असेल सागर. सागरची बात केली तर सागरने
या आई गावदेवी अशी छोटीशी पडदा ठेवली, त्या पडद्यामध्ये चांगला बॅटर असा म्हणून चांगली बॅटिंग केली होती त्याच मैदानावरती. आता या मैदानावरती काय घडेल त्या सागर आपल्याला दाखवून देईल की प्रत्येक मैदानावरती आपली परफॉर्मन्स चांगलाच हवा असा नसेल, कधी खराब सुद्धा होईल तर कधी चांगला होईल, कोण चांगला बोलेल काय नाही, पण तुमची जी मेहनत असेल ती नक्कीच दाखवा मैदानावरती. एक यश नक्कीच भेटेल. चिला पहिला चेंडू घेऊन येताना पाला भेटेल सागर. सुनील असेला चेंडू ढकललाय, शत्रुसिंग आहे तिथं, चूक करतोय, काय करेल या चेंडूवरती. दुसरी धाव घेतली, तिसरी धाव घेईल का, आणि तिसरी धाव सुद्धा घेतली आणि सध्या रीतीने पुरी पाहायला भेटतं आपल्याला. आणि धावा झाल्या त्या 20 धावा खेळपट्टीवरती, एक चेंडू आणि 20 धावा गोलवाडी संघाच्या. चला दुसऱ्या चेंडू सागर घेऊन येताना पाला भेटता. चल दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल. दुसरा चेंडू हलक्या हाताने सीधा किपर विकेटच्या हातामध्ये जोरान होती, पण नक्कीच पंच म्हणत असेल नॉट आउट, की कुठेतरी कडा लागली नव्हती. की पंचांची बात केली तर जितकी लाईव्ह वर्धा असेल ना, जितकी लाईव्ह आपल्याला त्या पंचाकडून पाहायला भेटतं की पंचाला देव का मानला जातं ते पंच आपल्याला दाखवून देतं. सिल्ला तिसरा चेंडू हलक्या हाताने ढकलला, शत्रुसिंग होता तिथं, काय करेल. एक धाव घेतली, दुसरी धाव होईल का, आणि दुसरी धाव सुसद रीतीने पुरी, म्हणजे 2 धावा आणि धावा लागल्या त्या 3 चेंडू आणि 22 धावा. कुठेतरी थांबवण्याचं कामगिरी करतोय देसर संघ. सागरने कुठेतरी सिंगल डबल वरती थांबवला गेला. सागरला सुदमैदाचा मोठा फटके जर आले तर ते आपल्याला भोगावा नाही तर काहीतरी करून दाखवावे लागतील, आणि तसे फटके आपल्याला सुद्धा मारावे लागतील. चला या चेंडूला पुन्हा ढकलला, शतशेंग आहे तिथं, काय करेल, गलती तर झालाय, दुसरा धाव घेईल का, आणि दुसरा धाव नकारली. 23 धावा, 4 चेंडू आणि 23 धावा लागल्या खेळपट्टीवरती. आता इष्टकला असेल सुनील, कृष्णा असेल, कृष्णा मित्रांनो, की कृष्णाची खूप चर्चामध्ये असेल कृष्णा. आपल्याला मोठे फटके तर पाहायला भेटलंच नसतील, पण जर एका जर फटका मारला तर कंपनी पार करेल. काय असेल, झेल होईल का. सागर 7 चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद, फलंदाजाला परतावाला गेला मैदानाच्या. रोहित सुनीलची जागा भरून काढेल. रोहित तुला फलंदाजी करून दाखवावी लागेल की असे चान्स बार बार भेटत नसतात ना. जेव्हा चान्स भेटली त्याला कव्हर कर आणि त्याला दाखवून दे सामनेच्या संघाला की आम्ही पण कुणाच्या कमी नाही, जो हमारे में दम है हर किसी में नहीं. दाखवून दे संघाच्या सामने की मी कुणाच्या कमी नाही. चालला तर कुठेतरी 4था-5वा असेल मी, पण मी कुणाच्या कमी नाही असं दाखवून द्या फलंदाज बॉलरला. काय असेल चेंडू, काय असेल मित्रांनो, पंच नॉट चेंडू. पण नक्कीच पंच आपल्याला दाखवून देते की चेंडू नॉट असेल. सागरच्या हातात लास्ट चेंडू असेल, शेवटचा चेंडू काय करेल, फेकून दिलाय, जाईल सीमा रेसिपार. पहिलाच म्हणला होता मी की रोहितला जसा म्हणला होता तसा चेंडू भिरकावून दिलाय, जाईल सीमा रेसिपार. त्याला पहिलाच म्हणला होता की कोणतरी हौसला देणारा पाहिजेच असतो, की जेव्हा तुम्ही हौसला मित्रांनो सामनेच्या फिल्डरला देणार तस तो हौसला घेऊन खेळेल. जर तुम्ही त्यांना छेडला तर कुठेतरी भिवूनच मरेल. किती मोठा संघ असला आमच्या फिलरला तर मी एकच सांगत असतो की कुठला फिलर मोठा नसतो, त्याला मोठा नाव देणारा आपण असतो, त्याला मान देणारा आपण असतो, त्याची चर्चा करणारी आपण असतो. त्यासाठी कुठला फिलर मोठा नाही, त्याचा मोठा असेल त्याचा खेळ, त्याची मेहनत, त्याचा प्रत्येक दिवस त्या मेहनतीच्या मागे लागते तो. त्यासाठी तुम्ही नक्कीच कुठल्या फिलरला घाबरू नका.
चांगला सामना असेल कुठेतरी तुम्ही कमबॅक करण्याची मेहनत करा मित्रांनो की कुठला फिलर मोठा नसतो फक्त त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न करा बस की सन्मान दिल्याच्या नंतर तोच फिलर आपल्याला शिकवत असतो की कुठल्या पद्धतीचा चेंडू टाकायचा कुठल्या पद्धतीची फलंदाजी करायची तर बॉलिंगला सज्ज झालाय गणेश इष्टकले असतील विलासने अजून ब्लास्ट केले नसेल ब्लास्ट करेल तर त्या कंपनी असेल की कुठेतरी माडी असेल त्याच्यावरती चेंडू नक्कीच जाऊन हजलेल की विलासची चर्चा करीन ते एक चांगला शत्रुसंघ आपल्याला पाहायला भेटतो घोलवाडी संघ की या संघाची मी काय चर्चा करतो की अजून परत कुठल्या पडद्यामध्ये ना चिडताना आपल्याला पाहायला भेटलं ना कुठल्या संघावरती ऑब्जेक्शन पाहायला भेटला जसा खेळ आला तसा खेळत गेला आणि त्यामुळे त्या संघाची कुठेतरी चर्चा राहिली की कुठेतरी आपल्याला पाहायला भेटतो ना की कुठल्या फलंदाजावरती दबाव आणि निर्णाम करण्यासाठी काही गरज नाही की दोन हात त्याला दिले ते दोन हात आपल्याला सुद्धा दिला विंदासलेला विलास असेल इष्टातला सीधा किपडकीच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद काय करेल काय करतो या मैदानावरती की मोठा फलंदाज पुन्हा मैदानाच्या अनिलला पण नक्कीच सांगीन बहुतेक दिवसाची तुझ्या मनामध्ये पण शंका असेल का एक दिवस तरी मला संधी भेटेल आणि त्या संधीचा सोना करून दाखवीन माझ्या गावासाठी आणि करावीच लागेल काका हसणारे बहुतेक असतात करणारे कमी असतात त्यासाठी आपल्याला करून दाखवावे लागेल की आई गाव दूध पानेरा संघ म्हणला तर आमचा गाव कधी आम्हाला म्हणत नसतो की जा आज मुलांनो जिंकून या कधी पण गेला तर सांगत असतात जर आम्ही ज्या वाडीमध्ये पोहोचलो तर आमच्यावरती हसत असतात पण आम्ही त्यांच्यावर दुर्लक्ष करताना सुद्धा कुठल्या पण पडद्या खेळण्याचा प्रयत्न करतो की या संघाकरता आम्हाला खूप सपोर्ट असला असता तर कुठेतरी आम्ही सुद्धा या चेंडूवरती हलक्या हाताने ढकललाय काय करेल शतसिंग आहे तिथं फेकी करेल त्यावर किती धावा येतील एकच धावावरती समाधान मानावं लागली धावा झाल्या त्या खेळपट्टीवरती 30 धावा पहा गणेशला माहिती असेल एक चेंडू कुठेतरी आपल्याला थांबवावे लागतील तिला दुसरा चेंडू आणि त्या चेंडूवरती काय करेल काबून दिला सत्संग आहे तिथं एक सोफी सारखी झेल आणि जमिनीला दान झेल पाडली तरी कुणाची अशा फलंदाजाची त्याने गेल्या चेंडूला बिरकावून दिला होता सीमारेषी पार म्हणजे किती धावा या चेंडूवरती 2 धावा आणि धावा लागल्या त्या 32 धावा 2 चेंडू आणि 32 धावा म्हणजे दैसर संघाने कुठेतरी थांबवायचा कामगिरी केलाय जेल कुठेतरी होता मी पहिलाच म्हणला होता पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ गलती तर आपल्याकडून होतच असं मित्रांनो खाली हौसला देत राहा मित्रांनो तुमच्या शत्रुसिंगला या चेंडू पुन्हा ढकलला शत्रुसिंग आहे तिथं काय करेल चुकी करते या चेंडूवरती किती धावा येतील 2 धावा तर झाल्या तिसरी धाव होईल का आणि 2 धावावरती समाधान माना म्हणजे 34 धावा 3 चेंडूचा खेळ संपला आणि 34 धावा 4 चेंडू नक्कीच कुठेतरी गडबड होते माझ्याकडून सुद्धा पण लाईव्ह पडदा असेल मित्रांनो तुमची एक धाव कुठे जाणार नाही आणि एक चेंडू कुठे जाणार नाही जिल्हा 5वा चेंडू असेल चेंडू हवामध्ये असेल चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद फलंदाजाला परतावलं गेलं मैदानाच्या तर नक्कीच अविनाश कातकरी आपल्याला पाहायला भेटतं नशिबाची बात करीन तर फक्त एकच चेंडू आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर कुठेतरी या पडद्यामध्ये चर्चा राहील की आयुष्यामध्ये मला एक चेंडू या पडद्यामध्ये खेळायला भेटला पण त्या चेंडूला मी फेकून दिला सीमारेषी पार आणि करावीच लागेल लढावीच लागेल काहीतरी करून दाखवावीच लागेल या मैदानावरती आपल्याला दाखवून दे समजलं की तुला अविनाश कातकरी म्हणतात मला फेकून दे चेंडूला शेवटचा चेंडू काय करेल हलकीसी केडा आणि 1 धाव घेतली आणि वर समाप आणि धावा लागल्या त्या खेळपट्टीवरती 35 धावा आणि धावा ठोकावे लागतील त्या 24 चेंडू 36 धावांची गरज गोलवाडी संघाला एक दैसर संघाला अविनाश वाघ तुझ्यावरती एक डायलेक्ट मारला होता पण तुम्ही कुठेतरी हलकीशी कडायला लागली दगरून दे ना
की समजलं की तुला की यो डायलॉग खूप फॉर्मला चाललाय. जेव्हा आपण चांगली स्पर्धामध्ये चांगला परफॉर्मन्स केला त्याला जितके लाईक येणारी नाही, पण एक छोटासा तुम्ही जर कुठेतरी डायलॉग मारला त्याला कुठेतरी लाईक करून मोठं सत्तारीस करून करताना पाहायला भेटेल. लाईनी पहा, शिस्त पहा, आपल्याला क्रिकेटला पाहायला भेटतं. लाईव्ह स्पर्धा असतील आणि शिस्त पहा, ही शिस्त आपल्याला लाईव्ह स्पर्धेतूनच पाहायला भेटली. तर नक्कीच या शिस्तेला मी मान सन्मान नक्कीच देईन. लाईनीत कहा तर तुम्हाला नक्कीच पडद्यामध्ये कशी आपल्याला या लाईव्ह स्पर्धेमध्ये कसं आपल्याला कामगिरी करावी लागेल ही लाईनीतच आपल्याला दाखवून देतात आणि दैसर संघ सुद्धा दाखवून देतात. पहा, जवळ आपण गुरांच्या बाहेर येत नाही त्यावर लाईन नाही तर कोणी कोणी काय करतं, अरे चला कसे पण जाऊ चालत, पण त्यांना माहिती नाही की या ज्या पडद्याची जी शिस्त असेल ती आपल्याला भाग पाडावी लागेल. तर खटी संघाने ही स्पर्धा ठेवली आणि खूप सुंदर आपल्याला स्पर्धा पाहायला भेटतं. तर त्याला क्षेत्रशिंग लावून घ्या गोलवाडी संघ की अजून आपल्याला सामना खेळवायचे असतील. मी तुमच्यावरती काय असं चर्चा करत नाही की फटाफट फिल्डिंगला लागणे फटाफट आपल्या रस्ते निघा. तुमची जिम्मेदारी असेल ना आपल्या गावाचं नाव तुम्हाला झेंडा या मैदानामध्ये लोळवायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक झेलाला पकडावे लागेल. की धावा जास्ती नसतील, 24 चेंडू आणि या खेळपट्टी त्या धावा मारा लागतील, त्या 36 धावा. एक इथं रिटर्न द्या का तिकडे मैदानात नको इथं चेक करा. टॉसला कोण कोण होतं चापी पाडा ना जांभूल पाडा. तो नक्कीच चापीवाडी आणि जांभूलपाडा दोन्ही संघाला विनंती असेल या टॉसवरती याच मंचावरती तुमचा टॉस विन होईल. तर नक्कीच ह्याच्यानंतर तुमची स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला भेटेल. तुमच्यामध्ये टफ फाईट कशी होईल आजच्या दिवशी. आजच्या बॉलिंगला सज्ज झालाय अनिल. तशी दैसर संघाही बॉलिंग केली ना तशी तुम्हाला चेंडू हातलावी लागतील, काहीतरी कामगिरी करावी लागेल. सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटत आहे. नितीश आणि सुनील अशी फलंदाजी जोडी म्हणजे दैसर संघ म्हणायला गेला तर कुठेतरी शांत सारखा खेळ खेळताना पाहायला भेटतं, पण प्रत्येक पडद्यामध्ये कामयाबी करून पाहायला भेटेल. की दैसर संघाची बात केली तर कुठेतरी शांत सारखा खेळ आणि त्यामधला घातक फलंदाज पाहायला गेला तर सागर. अजून त्याला माहिती असेल माझी आता गरज नसेल, 36 धावांचीच गरज असेल, जा आणि बिंदास खेळून या. म्हणून सागरला तुमच्या पाठीशी असेल सागर सारखा हात तर तुम्ही घाबरू नको कुणाच्या शब्दावरती बात. इष्टकला पाहायला भेटेल सुनील आणि नितीन ना नितेश न इष्टकला पाहायला भेटेल नितेश. अशी सलामीची जोडी या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला भेटतो. बॉलर कोण अनिल. तो नक्कीच गेंदबाज देखा जाएगा अनिल. इस गेंदबाज की बात करेंगे गोलवाड़ी संघा. तो नक्कीच पहले चेंडू पे क्या होगा, गेंद तैयार, चेंडू फेकून दिलाय. सतसिंग आहे तिथं फेकी करेल. एकच धावावरती समाधान मानावे लागेल. एक चेंडू आणि एक धाव लागले या खेळपट्टीवरती म्हणजे एक धाववरती आपला खाता खोलताना पाहायला भेटत. सुनीलच्या बॅटतून आपल्याला एक धाव पाहायला भेटेल. तिला पहिल्या चेंडूवरती सिंगल आपल्याला पाहायला भेटेल आणि दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल, दुसरा चेंडू फेकून दिलाय. सत्संग आहे का आणि जाईल सीमारेषी पार. पतंजली चौकार आणि तरी गोलवाडी संघ तुम्हाला अशा स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल, म्हणून एक चेंडू तुम्हाला अडवावे लागेल. शत्रुसिंगला एकच संघाचा की आपल्याला आज काहीतरी करून दाखवावी लागेल. धावा काय कमी नसतील. तिसरा चेंडू घेऊन येताना पाहायला भेटेल. तिसरा चेंडू हवत असेल, जेल होईल का आणि जेल आणि फलंदाजाचा संपवला केला आणि परतावला गेला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. तर कीच मित्रांनो मी धन्यवाद करीन या खाडी संघाचा की बोलण्याची संधी समालोचनासाठी मला बोलवला गेला. इथं थोडा
त्यांची मदत करावी लागेल की आपल्याला फडकेपाडा संघ नक्कीच थँक्यू की फडकेपाडा संघाने या टुर्नामेंट ठेवली असेल. ही छोटीशी स्पर्धा तुमच्या सामने लाईव्ह असेल. याहीच मला मान सन्मान दिला या पडद्यामध्ये की त्यांना माहिती असेल कुठेतरी जास्तीने पण छोटीशी भाषा बोलू शकता, छोटीशी आठवण म्हणून तुमच्या सामने मी काढू शकतो मित्रांनो. पण नक्कीच कर्जत पासून मला बोलवणं येतात पण त्या तिकडे कुठेतरी लांब पडतो मित्रांनो. त्यासाठी कुठेतरी जायला मला भेटत नसतं. कुठेतरी इथे जरा चान्स भेटली ते कुठेतरी कव्हरअप करून दाखली ना कुठेतरी तुमच्यासाठी कुठेतरी तुमच्या सामने कुठेतरी दोन शब्द हाणताना आणि पाहताना तुम्हाला पाहायला भेटेल. यस भगवान की हार पडद्यामध्ये समालोचनासाठी गरज असतोच. तर मित्रांनो जगे मनातून एकाच बात गलतीची निघली चुकून तर माफ करा की कॉमेंट्री असे असतो की पाहता बोलता बोलता एकाच शब्द गलतीचा निघत असतो. त्यासाठी तुमच्याशी पहिलेच माफी मागतो की आपल्याला पडदा चांगली पार करायची असेल. या चेंडूला बिरका होऊन दिला जाईल सीमा काय असेल काय असेल काय घडले असेल. झेल होती आणि झेल जमिनीला दान अनिल होता. अनिलने गेल्या गेल्या कुठेतरी फटका मारला होता. या चेंडू पुन्हा बिरकावलाय. शतचंग नसेल तिथं आणि चेंडू जाईल सीमा रेसी 4 धावा. पंच आपल्याला म्हणजे अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला भेटतो. 10 धावा. शेवटचा चेंडू काय असेल या चेंडूवरती. एक धाव घेतली एकच धावावरती समाधान मानावं लागेल. वाढ समाप्त आपल्याला सांगता वर समाप्त झाली आणि धावा लागल्या त्या 11 धावा खेळपट्टीवरती. 11 धावा. वर समाप्त झाली आणि धाबा दिल्या त्या किती आता 11 धाबा. तर बॉलिंगला सज्ज झाला रोहित आणि इस्ट्रॅकला असलेला सुनीलला कुठेतरी सुनीलला माहिती असेल धाबा कुठेतरी कमी असेल. हलक्या हाताने आपल्याला ढकलल्या तरी धाबा चेस होतील आणि 11 धाबा तर लागल्या ना म्हणजे अजून तुम्हाला धावांची गरज असेल ती 25 धावांची गरज. 18 चेंडू आणि 25 धावाची गरज असेल या खेळपट्टीवरती दैसर संघाला. आणि फलंदाज पाहायला भेटेल तो सुनील. चला बॉलिंगला सज्ज झाला तर या चेंडूवरती चेंडू फिरकावला. शतशेंग आहे आणि जमिनीला दान. काय करतो तरी पहिलाच म्हणला होता फकडा झेल आणि झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आता कुठेतरी तुम्हाला भोगावी लागेल. कुठेतरी झेल तुम्हाला पकडायची होती. एक धावाची बात केली तर कुठेतरी 18 चेंडू आणि 25 धावाचा लक्ष असेल तुमच्या सामने दैसर संघाच्या सामने. हलक्या हाताने ढकलला शतशेंग आहे तिथं आणि जायला सीमा रसिफार 4 धावासाठी क्वालिटीचा होता ब्रँड. दोन चेंडूचा खेळ समावेश झाला आणि धावा लागल्या त्या खेळपट्टीवरती 16 धावा. तर नक्कीच बहुतेक दिवसातून माईक हातात घेतले कुठेतरी माझ्या तोंडातून शब्द कुठेतरी वाईटच निघत असतात. चौक्याला चटकार म्हणतो आणि छटकारला चौका म्हणेन की काय. 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा झाल्या त्या 16 धावा. तिसरा चेंडू फिरकावला. शतरंग आहे तिथं आणि चेंडू फेकून दिला जाईल सीमा रसिफा.
की माझा प्रयत्न झेल सोडण्याची नव्हती, माझा प्रयत्न होता झेल पकडण्याची, पण झेल सुटली, त्याला करू तरी काय. या चेंडूला काय मान द्यायचा. या चेंडूवरती किती धावा येतील. एक तर घेतली, दुसरी धाव सुट घेतली, तिसरी धाव होईल का. 2च धावा आणि धावा लागल्यानंतर 4 चेंडू 24 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावा लागल्यानंतर 24. चापेवाडी तर नक्कीच चापेवाडी दिलं जाईल चापेवाडी संघाला. चांगला चेंडूवरती षटकार आला होता. 2 रनाची पॅलेंटी तर नक्कीच आला चापेवाडी संघ. यो संघ सुद्धा आपल्याला चांगला खेळ या संघात आपल्याला पाहायला भेटतो. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज असते दैसर संघाला. तर गोलवाडी संघाला म्हणे तर नक्कीच 12 चेंडू आणि 6 धावाची गरज असेल. 12 चेंडू 6 धावाची गरज आहे. या खेळपट्टीवरती कशा पद्धतीची बॉलिंग हातलेल्या आपल्याला पाहायला भेटेल. चेंडू विरकावून दिलाय, जाईल सीमारेसी संपवला. हरलेल्या संघाला मनापासून हडलं आणि जिंकलेल्या संघाला मनापासून धन्यवाद. या कैलास पाटील तुमचा मनापासून स्वागत इथं या मंचावरती आल्या. त्यामुळे की तुमचा जर इथं सपोर्ट असला तर कुठेतरी पडदा पाहणं आणि पडदा खेळणं आनंद अलगच असतो. की तुमचा आशीर्वाद आणि तुमचा साथ नक्कीच जरुरी असते या पडद्याला.